नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती। आजची रेसिपी आहे एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि आंबट गोड अशी उपवासाची चटणी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेंगदाणे घेतलेले आहेत मी, ते थोडेसे भाजलेले आहेत। त्यानंतर आपण पाहणार आहोत साबुदाणा, तो मी रात्रभर भिजवून ठेवला होता, त्यातले तो चांगला भिजलेला आहे। 6 मीडियम आकाराचे बटाटे, शेंगदाणे ते मी मिक्सरमधून ओबडधोबड करून घेणार आहे। तेल, मिरची आणि चवीनुसार मीठ। बटाटे ते मी कुकरला लावून उकडून घेणार आहे, त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। तोपर्यंत बनवूया आपण आंबट गोड उपवासाची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ओबडधोबड केलेले शेंगदाणे भाजलेले, थोडंसं सुकं खोबरं, हिरवी मिरची, चिंच आणि गूळ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर चिंच आणि गूळ जे आहे ते मी थोडंसं पाण्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल। आणि मग तेच पाणी आपण चटणी वाटण्यासाठी वापरणार आहोत। फक्त जी चिंचेची जी साल राहणार आहे ती सेपरेट करायची आहे, ती टाकायची नाही त्यामध्ये। चिंच थोडीशी सॉफ्ट होतीये, तोपर्यंत आपण हे मिश्रण चांगले मिक्सरला वाटून घेऊया। अशा प्रकारे तयार आहे आपली आंबट गोड अशी उपवासाची चटणी। मिरची म्हणा, चटणी म्हणा। आता आमच्याकडे काय आहे ना, जिरी किंवा कढीपत्ता किंवा कोथिंबीर उपवासाला आम्ही वापरत नाही, तर मी फक्त तेल गरम करून घेणार आहे आणि ते तेल गरम करून झाल्यानंतर, कडकडल्यानंतर मी ते त्या चटणीमध्ये ओतणार आहे। चला तर मग वड्याला सुरुवात करूया। मी साबुदाण्यामध्ये मिरची वाटून टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, शेंगदाणे घालूया आपण। ओबडधोबड केलेले भाजलेले शेंगदाणे ते थोडेसे घालूया, गरजेप्रमाणे जसे लागल तसे। आणि आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते त्याची मी साल काढलेली आहे आणि ते बटाटे मी त्यामध्ये टाकणार आहे। आम्हाला साबुदाणा वड्यामध्ये थोडेसे बटाटे जास्त असलेले आवडतात, त्याच्यामुळे मी थोडेसे जास्तच बटाटे टाकलेले आहे साबुदाणा वड्यामध्ये। मी हे बटाटे सगळे कुस्करून घेते। तोपर्यंत एका साईडला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं। तेल चांगलं तापलं की मग आपण हाताला आहे ना थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून काय होईल ना, आपण जे वडे थापणार आहोत हातावर, ते आपल्या हाताला जास्त चिकटणार नाहीत। हे पहा, अशा प्रकारे मी थोडेसे चपटे मीडियम आकाराचे वडे तयार करून घेतलेले आहे। माझं तेल तापलेलं आहे, तर त्यामध्ये मी एक एक करून वडे सोडणार आहे आणि छान गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहे। मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, जेणेकरून आपले जे साबुदाणा वडे आहे त्यातलं मिश्रण हे आतपर्यंत शिजावं। फक्त वरूनच गोल्डन कलर किंवा लाल कलर न येता ते आतमध्ये पर्यंत शिजावेत। अशा प्रकारे तयार आहे आपला साबुदाणा वडा। आता एक एक करून आपण सगळे काढून घेऊया। आता माझ्या मुलाच्या टिफिनला द्यायचेत, म्हणून मी ते टिफिनमध्येच काढून घेतलेले आहे। अशा प्रकारे तयार आहे आपले साबुदाणा वडा। आवडल्यास नक्की लाईक करा।